आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शाह. नेहमीप्रमाणे गेली 6 वर्ष मी गेली 6 वर्ष चालू असलेल्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मॅनेजमेंट म्हणजेच समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत मी हा एक माहितीपर व्हिडिओ माझ्या यूट्यूब वाहिनीवर टाकत आहे. या व्हिडिओचं शीर्षकही सांगतो, 5 स्टॉक इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल्स फ्रॉम वॉरन बफे, अथवा मराठीत ज्याला आपण म्हणू शकतो वॉरन बफे यांनी सांगितलेले समभाग गुंतवणुकीबाबतची 5 मूलमंत्रे. ताबडतोब विषयालाच हात घालूया. हे कोणाला सांगायची गरज नाही की श्रीयुत वॉरन बफे हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आहेत. आता त्यांनी सांगितलेली 5 समभाग गुंतवणुकीबाबतची मूलमंत्रे येथे सांगत आहोत. लक्षात ठेवा, हे इंग्रजीमध्ये आहे. मी याचं माझ्या परीने भाषांतर केलं आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि असा विनोदही करू नका की अरे वॉरन बफेनी काय मराठीत सांगितलं होतं का. तेव्हा आदरणीय गुंतवणूकदार मित्रांनो, मला सांभाळून घ्या काही चूक झाली असेल तर. पहिला मूलमंत्र, आपण अशा समभागात गुंतवा की ज्याचे त्या समभाग आस्थापनेबद्दल आपल्याला माहिती असेल, त्याचं काम आपल्याला माहीत असेल, ते म्हणजे त्याचे कोण मालक म्हणजे ज्याला प्रमोटर्स म्हणतात माहीत असतील आणि त्या कंपनीविषयी माहीत असेल, अशातच गुंतवा. थोडक्यात कुठल्याही सोम्या गोम्यामध्ये गुंतवू नका. माझ्याकडे अनेक नावं आहेत सोम्या गोम्यांची, जे लोक धावतात त्या सोम्या गोम्यांच्या मागे आणि स्वतः एक सोम्या गोम्या बनून जातात फसल्यावर. दुसरं, आपण फक्त समभाग खरेदी करीत नाही तर आपण त्यांच्या म्हणजे त्या आस्थापनेच्या व्यवसायाचा एक भाग खरेदी करत असता. म्हणजे तुम्ही छोटेसे तुमच्या जेवढी खरेदी झाली तुमचे समभाग तेवढ्या पुरते तुम्ही त्यांचे मालक असता, हे कधी विसरू नका. त्याच्यामुळे जबाबदारीने समभाग खरेदी करा. जेव्हा समभाग मंडईत बाकीचे गुंतवणूकदार लोभी असतात तेव्हा आपण घाबरा. जेव्हा याचा अर्थ मी सांगतो. आणि जेव्हा इतर घाबरलेले असतात तेव्हा लोभी व्हा. याचा अर्थ जेव्हा समभागाची किंमत वाढत असते तेव्हा बाकीचे गुंतवणूकदार लोभी होत जातात आणि घेत जातात. त्यावेळेला तुम्ही घाबरा, म्हणजे शांत राहा. आणि जेव्हा त्याच समभागाची किंमत खाली येत असते म्हणजे त्यावेळेला ते तुम्ही न घाबर म्हणजे ते जेव्हा बाकीचे घाबरलेले असतात आणि ते विकायला लागतात तेव्हा तुम्ही लोभी व्हा, म्हणजे तुम्ही घ्या. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जानेवारी 2023 ला एक समभाग जानेवारीच्या महिन्यात 2023 ला एक समभाग 20% लोअर सर्किटला एके दिवशी आला होता. त्या समभागाचा मी अभ्यास आधीच केला होता. मी माझ्याकडे वाढवत होतो आणि तो समभाग मी 980 रुपयाला घेतला होता मागे. आणि त्यावेळेला तो समभाग अगदी 3800च्या का 500च्या घरात आला होता आणि खरा त्याचा भाव काहीतरी 6000 का 7000च्या आसपास होता. आता माझ्या एवढं लक्षात नाही, आत्ता उदाहरण सापडलं म्हणून लक्षात आलं म्हणून सांगतोय. आणि त्यावेळेला माझी काहीही माझ्यावर कसलंही लीगल माझ्यावर बाइंडिंग नसताना मी माझ्या स्टेटसला लिहिलेलं डू नॉट सेल इन पॅनिक. आणि मला ज्यांनी फोन केला त्यांना सांगितलं कृपया घ्या पैसे असेल तर. आणि खोट्याने सांगू 5 का 7 दिवसात तो समभाग वाढत गेला. 1-1.5 महिन्याने तो समभाग त्या दिवशी जो 20% खाली आलेला ना त्या भावाच्या दुप्पट झाला होता अंदाजे. हे गुण
गुंतवणूकदार म्हणून तुमच्यात हवेत. त्याच्यानंतर आपण आतापर्यंत 3 सांगितले. समभाग गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी, कारण समभाग म्हणजे हे एक असे साधन आहे ज्याच्यात अधीर गुंतवणूकदारांकडून, अधीर म्हणजे अच्छा मराठीत इम्पेशंट गुंतवणूकदारांकडून पैसा सहनशील गुंतवणूकदारांकडे जातो. सहनशील म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो मी सहनशील आहे. त्याच्यानंतर 5वं, घासाघीस करण्याच्या मागे धावू नये, म्हणजेच स्वस्त समभागांच्या मागे धावू नये. स्वस्त किमतीच्या मागे धावू नका. एक लक्षात ठेवा की चांगल्या गुणवत्तेसाठी किंमत मोजावी लागते. थोडक्यात काय, चांगला समभाग असेल तर तो थोडा महागच असतो. हे थोडक्यात काय यांना सांगायचंय, वॉरन बफेट साहेबांना, पेनी शेअर्सच्या मागे धावू नका. तुम्हाला कोणीही तुमचे सल्लागार, मित्र मंडळी जे गुंतवणूकदार करतात ते कधी सांगणार नाही की त्यांनी हात पळून घेतलेत पेनी समभागांमध्ये. एका तर माझ्या खास मित्रांनी माझ्याशी नातं तोडलंय, माझ्याशी संबंध तोडले चिडून, आणि तो म्हणे अरे मी तर निवृत्त आहे तर मी पेनीमध्येच घालणार, मला पैसे पाहिजेत. मग ह्याच्यावर माझ्याकडे काही बोलणं नव्हतं. काही हरकत नाही, मैत्री तुटली तरी मी माझी तत्व आणि जे मला योग्य वाटतं ते जगाला सांगणार. ही झाली 5 तत्वे श्रीयुत वॉरन बफेट साहेबांनी सांगितलेली. आता तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांचं का सांगितलं? आता ह्याला एक महत्वाचं कारण आहे. गेली 6 वर्ष ना मी हीच तत्वे वेगवेगळ्या वेळी, कधी 1, कधी 2, कधी 3 अशी सांगत असतो. कसं असतं, मी आत्तापर्यंत बघितलं अनेक जणांनी माझ्या सांगण्याकडे अतिशय दुर्लक्ष केलं, पण आता जेव्हा वॉरन बफेट साहेबांचं मी नाव घेऊन, तेव्हा मला माहिती आहे तुमच्यातले बहुसंख्य गुंतवणूकदार ही तत्वे पाळतील आणि त्यांनाच फायदा होईल, मला नाही होणार आहे. कारण हे माझी ELM म्हणजे जे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही मी विनामूल्य करीत आहे. अरे बापरे, 7 मिनिटं झाली इथेच. आता हे कृपया खालील गोष्टी विसरू नका, म्हणजे ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आता मी जरा वेगात सांगतो कारण 7 मिनिटं झालेली आहेत. हे लक्षात ठेवा, समभाग गुंतवणूक म्हणजे सट्टा नाही, आकडा लावणे नाही, जुगार नाही, घोड्यांवर पैसे लावणे नाही. तर an equity investment is an art and it is neither a fluke nor a gamble. अर्थ नसेल कळत गुगलमधून कृपया भाषांतर करून घ्या. जर तुम्ही आज समभाग गुंतवणूक करून उद्या ताबडतोब फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या 5 येण्याची स्वप्ने पाहत असाल तर ती तुमची आयुष्यातील सगळ्यात मोठी घोडचूक आहे. हे मी सगळं थोडक्यात सांगतोय. मी माझ्या एका व्हॉट्सअप स्टेटसमध्ये लिहिले होते की अवॉइड बिकमिंग अ ट्रेडर बट बिकम अन इन्व्हेस्टर. अ ट्रेडर कॅन अर्न मनी बट अन इन्व्हेस्टर क्रिएट्स वेल्थ. आणि मी वेल्थ क्रिएट करण्याच्या मागे आहे आणि हळूहळू ते मला कळतं आहे. मी ह्याच माझ्या तत्वाच्या, आणि मला सांगायला आनंद होतो की मी अगदी 2000 साली, पण माझं 2000 सालाच्या आधी सुद्धा माझी हीच तत्वे होती. त्याच्यामुळे मी 2009ला MRF 2500ला घेतलेला, आज अंदाजे 1.5 लाखाला आहे. अंदाजे 1.40 असेल, 1.45 असेल. आता हे मी आत्ताच हे झालं की माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला मी पूर्वी याच्याविषयी लिहिलेलं ट्रेडर आणि इन्व्हेस्टर ते पण टाकणार आहे. आणि हे तुम्ही जर माझ्या संपर्क क्रमांकाच्या माझ्या भ्रमणध्वनीच्या यादीत नसाल तर ते आपण व्हॉट्सअप स्टेटस नाही पाहू शकणार. आपल्याला जर ते पाहण्याची इच्छा असेल तर आपण मला 9821
850858 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले संपूर्ण नाव व आपण राहत असलेले शहर गाव व आपल्याला स्टेटस पाहायचे हे लिहून मला व्हॉट्सअप करा. जरी हा क्रमांक आपल्याला नाही कळला तरी आपण माझे संपर्क क्रमांक, माझा ईमेल ID शक्यतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली जिथे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं तिथे दिलेला असतो. कसे अनेकांना मोठे व्हिडिओ आवडत नाही आहेत तर मी थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आत्तापर्यंत म्हणजे ह्या व्हिडिओत आपण वॉरन बफे साहेबांच्या जी मूलमंत्र आहेत त्याच्याविषयी ऐकलं. आता एका माझ्यासारख्या 36, 37, 38 वर्षे अनुभवी गुंतवणूकदाराचा एकच मूलमंत्र ऐका, समजून घ्या, अंमलात आणा. आणि हा साधा मूलमंत्र आहे. हॅव फेथ, हॅव पेशन्स अँड हॅव कन्व्हिक्शन. तुमच्याकडे आपोआप पैसा येणार. पैशाच्या मागे धावू नका, योग्य समभागांच्या मागे धावा. मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ पण नेहमीप्रमाणे माहितीपर व्हिडिओ झाला असेल. थोडक्यात सांगतो, कृपया आपण शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा, माझ्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचे आप्तेष्ट मित्रमंडळी, कारण माझी काय नम्र विनंती आहे, जर प्रत्येकाने 10 जरी लोकांना सबस्क्राईब करायला लावलं तर आत्ता जे काय माझे आता आज 666 झालेले आहेत ते 6000 पटकन होऊ शकतात, 7000 होऊ शकतात, 10000 होऊ शकतात. जर आपल्याला योग्य वाटलं आणि आपल्याला वाटलं आपल्या बाकी लोकांना पण याच्यातून फायदा व्हावा तर कृपया मला माझ्या या यूट्यूब वाहिनीला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवून देण्याचा प्रयत्न करा. ही आपणास नम्र विनंती आहे. आणि हे सगळं करण्यात आपल्याला एकही पैसा खर्च करावा लागत नाही. तेव्हा गुंतवणूकदार मित्रांनो, यशस्वी गुंतवणूक करा, चांगला परतावा मिळवा. ते बाकी आत्तापर्यंत तुम्ही करत होता ते सगळे पीस मिल रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणुकीच्या साधनातून बाहेर पडा. तुम्ही चक्रव्यूहात अडकलेला 6, 8, 10, 12, 14, 15% फक्त आणि आयुष्यभर आपण खूप खुश होतात. आता त्याच्यातून बाहेर पडा, चांगला परतावा मिळवा. तेव्हा जय हो, तुम्हाला गुंतवणुकीत जय हो, तुमचा जय हो. आणि असाच एखादा चांगला व्हिडिओ घेऊन, चांगला विषय घेऊन पुन्हा आपल्या भेटीस येईन मी. धन्यवाद, नमस्कार, जय हो.